12 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समितींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी हे मतदान जे आजचं ते होत आहे। निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7438 उमेदवार हे उतरलेले आहेत। यात आपलं नशीब हे सगळे उमेदवार आजमावत आहेत। या 7000पैकी जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2624 तर पंचायत समितीसाठी 4814 उमेदवार मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आजची जी मतदान प्रक्रिया जी आहे ती 5 फेब्रुवारीला होणार होती, म्हणजेच 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी मतदान पार पडणार होतं। मात्र 28 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं। त्याच्यानंतर 3 दिवस जे आहे ते शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता। यामुळेच 5 फेब्रुवारीचं मतदान जे आहे ते 7 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यानुसारच 9 फेब्रुवारीला जो आहे तो या मतदानाचा जो आहे तो मतमोजणी होईल आणि त्याचा निकाल लागणार आहे। आजच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरतीच 12 जिल्ह्यांमधील शाळा असेल, महाविद्यालय असेल किंवा सरकारी कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आता खरं बघायला गेलं तर कुठल्याही पक्षाकडून जे धूमधामात किंवा जोरदार असा प्रचार करण्यात आलेला नाहीये। अजित पवारांच्या या निधनानंतर संपूर्ण पक्षांनी हा एकंदरीतच निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। उमेदवारांकडून फक्त डोर टू डोर कॅम्पेन असेल किंवा घराघरात जाऊन मतदारांपर्यंत पोहोचणे असेल किंवा थोडाफार सोशल मीडिया असेल, अशा पद्धतीनेच उमेदवारांकडून प्रचार जो आहे तो सध्या करण्यात आलेला आहे। याच घडीला बघायला गेलं तर दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्रित ही निवडणूक लढतायत। त्याच्यामुळे 9 तारखेला जेव्हा मतमोजणी निकाल लागेल तेव्हा मतदारांनी कोणाच्या पारड्यात कौल दिलेलं असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।